आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. जुन्या वादाच्या कारणावरून लक्ष्मीनगर व अशरफनगर कोंढवा परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दहशत माजविणाऱ्या आरोपींच्या 12 तासात कोंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी पहाटे 4:30 ते 5 वाजताच्या दरम्यान लक्ष्मीनगर लेन नंबर 3 कोंढवा बुद्रुक पुणे तसेच अशरफनगर गल्ली नंबर 7 सर्वे नंबर 5 कोंढवा येथे 5 ते 6 इसमांनी मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ करून कोण बीच में आने का नहीं एक एक को खल्लास कर दूंगा असे मोठ्याने ओरडून दहशत निर्माण करून फिर्यादी यांना तसेच इतरांच्या दुचाकी गाड्या टेम्पो तसेच रिक्षा फोडून नुकसान करून दहशत निर्माण केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन पुणे येथे सदर अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 317/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 324 सह भारतीय हत्यार कायदा कलम 425/25 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 3/7 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)(135) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अब्दुल रौफ शेख यांनी कोंढवा पोलीस स्टेशनकडील तपास पथकाला सदर गंभीर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेशित करण्यात आले होते. त्यानुषंगाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांच्या पोलीस स्टाफने आजूबाजूच्या सीसीटीव्हीची पाहणी करून इसम नामे शाहिद रहीम शेख, रिहान हारून शेख, सोहेल जम्मालुद्दीन काजी, नवाज अजित शेख, अल्फाज मुर्तजा बागवान, यश विजय सारडा, अमन कबीर इनामदार सर्व राहणार मीनाताई ठाकरे वसाहत इंदिरानगर पॉवर हाऊसच्या मागे गुलटेकडी पुणे यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 डॉक्टर राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अब्दुल रौफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार संतोष बनसोडे, लक्ष्मण होळकर, सूरज शुक्ला, अभिजित जाधव, अभिजित रत्नपारखी, सुजित मदन, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मगळे यांच्या पथकाने केली आहे.